उन्हाळ्यात मायग्रेनचा आणि डोकेदुखीचा खूप जास्त प्रमाणात त्रास झालेला होता आणि आता असं वाटत असेल की त्या पावसाळा आला की मायग्रेनचा त्रास कमी होईल, डोकेदुखी कमी होईल, तर थोडंसं लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा. मुळात मायग्रेनमध्ये डोक्याच्या एखाद्या विशिष्ट भागामध्ये तीव्र स्वरूपाची वेदना असते, त्यानंतर मळमळ होते, उलटी येते, त्याचबरोबर आवाज आणि प्रकाशांची खूप सेन्सिटिव्हिटी वाढलेली असते. तर अशा जे रुग्ण आहेत त्यांना आयुर्वेदामध्ये अर्धाववेदक म्हटलेलं आहे. ओके, हा जो व्याधी आहे मायग्रेन त्याचं थोडंसं सिमिलर जे आहे आयुर्वेदामध्ये ते आहे अर्धावभेदक. आणि यामध्ये मुख्यतः वात आणि पित्त हे दोन दोष कारणीभूत सांगितलेले आहेत. तर उन्हाळ्यात काय होतं, उन्हाळ्यात पित्त दोष वाढतो, उष्णता वाढलेली असते, त्याचबरोबर जेवण कमी घेणं किंवा वेळेवर न घेणं, उन्हात जास्त फिरणं, रात्रीचं जागरण होणं, या सगळ्या गोष्टींमुळे हे पित्त वाढत असतं आणि त्यामुळे उन्हाळ्यात ट्रिगर भेटतो पित्ताला आणि त्यामुळे मायग्रेनचे अटॅक्स वारंवार येतात किंवा जास्त प्रमाणात त्रास होतो. तर त्याच उलट ज्या वेळेला पावसाळा येतो त्यावेळेला वाताचं प्रमाण आहे ते वाढू शकतं शरीरामध्ये. वातावरणातली जी आर्द्रता वाढलेली असते, जे वारे वाहत असतात, त्याचबरोबर अग्निमंद झालेला असतो, या सगळ्या कारणांमुळे शरीरामध्ये वातदोष वाढतो आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये वातदोष वाढल्यामुळे सुद्धा मायग्रेन ट्रिगर होऊ शकतो. तर यावरती उपाय म्हणून साधे जे लाईफस्टाईल चेंजेस तुम्हाला करायचे ते म्हणजे जेवण वेळेवर घ्यायचं आहे, कुठलंही जेवण स्किप करायचं नाही आहे, त्याचबरोबर पिण्यासाठी थोडंसं कोमट पाण्याचा वापर करायचा आहे, वेळेवर झोप घ्यायची आहे व्यवस्थित, त्याचबरोबर मेडिटेशन, प्राणायाम ह्या गोष्टींचा अंतर्भाव करायचा आहे आणि त्याचबरोबर तुमच्या नजीकच्या वैद्यांच्या सल्ल्याने नस्य, शिरोधारा, त्याचबरोबर पंचकर्मातील बस्तीसारखे जे उपक्रम आहेत ते उपक्रम केल्यानंतर सुद्धा मायग्रेनपासून तुम्हाला खूप छान आराम मिळू शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घेऊन वात आणि पित्तदोष जर का आपण बॅलन्समध्ये ठेवले, त्यांचा जो वाढलेला प्रकोप झालेला आहे किंवा प्रसर झालेला आहे, या गोष्टी कंट्रोलमध्ये घेतल्या तर डेफिनेटली तुमचा त्रास कमी होऊ शकतो. त्यामुळे या दृष्टीने नक्की विचार करा आणि पावसाळ्यात सुद्धा स्वतःची काळजी घ्या, कारण नॉट नेसेसरी की तुम्हाला उन्हाळ्यात त्रास झालाय म्हणून पावसाळ्यात कमी होईल किंवा उलटही होऊ शकतं. सो मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला जास्त त्रास कुठल्या ऋतूमध्ये होतो, उन्हाळ्यामध्ये होतो की पावसाळ्यामध्ये होतो, कारण ऋतू बदलला की त्याला अनुसरून आपल्या शरीराची प्रतिक्रिया आहे ती सुद्धा बदलत असते. त्यामुळे नक्की कमेंट करा आणि अशा शास्त्रोक्त आयुर्वेदिक माहितीसाठी मला नक्की फॉलो करा. धन्यवाद.